जो आहे आता दिल्लीकडे सुरू राहिला एक मराठी माणूस दिल्लीच्या मोठ्या पदावरती जातोय त्याचा आनंद आहे संजय राऊत. संजय राऊतांनी आज चांगली गोष्ट काय केली असेल तर एवढीच केली. काल देखील त्यांना कुठून सुबुद्धी सुचली आणि अशा पद्धतीचं ट्विट केलं. संजय राऊतांमध्ये परिवर्तन होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. देवाभाऊ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला नंबर 1 करण्याचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. दावोस मध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात झालंय. त्यामुळेच महाराष्ट्रात ब्रँड कोण आहे तर महाराष्ट्रात फक्त देवाभाऊंचा ब्रँड आहे. याच्यावर स्वतः संजय राऊत यांनी देखील शिक्कामोर्तब केलंय. त्याबद्दल मी संजय राऊतांचे मनापासून आभार मानतो आणि संजय राऊतांना धन्यवाद देतो की त्यांनी देवाभाऊ ब्रँड हा महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये चांगला आहे याला मान्यता दिली. अर्थात संजय राऊतांच्या मान्यतेमुळे देवाभाऊंचा ब्रँड कमी होत नाही आणि जास्तही होत नाही. कालपर्यंत जो स्वतःला ठाकरे बँड म्हणत होते ते कालपासून ट्विटवर देवाभाऊंचं कौतुक करतायत. मी संजय राऊतांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. मेयर पदाचा चेहरा कोणते लोक आहे जो मेयर पदाच्या चेहऱ्याच्या बेसमध्ये आहे? चेहऱ्यावर महापौर होत नाही. भारतीय जनता पार्टी किंवा महायुती हा अजेंड्यावर चालतो. भाजप हा पक्ष चेहऱ्यावर चालत नाही, अजेंड्यावर चालतो, धोरणावर चालतो. महायुती देखील अजेंड्यावर आणि धोरणावर चालते. निलेश त्यावेळेस देखील अशाच पद्धतीने पुढाकार सुरू केला होता ते संजय राऊत होते. आता देखील अशा पद्धतीने एक ट्विट करून कुठेतरी असंच एक जुन्या मित्राला जवळ राहण्याचा प्रयत्न सुरू आहेत का? कसं असेल तर तुम्ही वेलकम कराल का? नाही, राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं हे आपल्याला देखील माहित आहे. त्यांनी देवाभाऊंचं कौतुक केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी कौतुक असंच केलं नाही कारण देवाभाऊ त्या पद्धतीनं काम करतायत. देवाभाऊ महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. त्याबद्दल संजय राऊत त्यांचं कौतुक करत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु या कौतुकामुळे येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं समीकरण बनेल का? भारतीय जनता पार्टी उभाटा गट मुंबई महापालिकेमध्ये एकत्र येईल का? याबद्दलचं भाष्य मी करणार नाही. ती योग्य वेळ नाही. योग्य वेळी वरिष्ठ पातळीवर त्याबद्दल निर्णय घेतील. परंतु आता आम्ही महायुती म्हणून भरभक्कमपणे सोबत आहोत. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, हे महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढतोय आणि महायुतीचाच महापौर होणार हे जवळपास नक्की आहे. याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आता संजय राऊतांना उपरती होऊन ते आमच्या सोबत येणार असतील तर त्याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. तुम्ही असं म्हणालात की आता अशा कुठल्या समीकरणांची योग्य वेळ नाहीये, योग्य वेळ लवकरच येईल असं वाटतं आणि जे काही समीकरणाची चर्चा तसं काही जुळेल सध्या योग्य वेळ नाही. ते कौतुक करतायत तर कौतुकाचा अभिनंदन केलं पाहिजे, स्वीकार तर केला पाहिजे ना. शिव्याचा स्वीकार आम्ही केलाय. तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या होत्या तेव्हाही आम्ही तो स्वीकार केलाय. आज ते कौतुक करतायत ते आम्ही स्वीकारतोय, ते स्वीकारलं पाहिजे. त्याबद्दल आमचं मोठं मन आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणतात की पुढच्या काळात नवी समीकरण येतात का? राजकारणामध्ये कुठे कधी कशी जन्माला येऊ शकतात हे तुम्हाला देखील माहिती आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची समीकरणं संजय राऊतांच्या पुढाकारातून जन्माला आली, परंतु त्याच महाविकास आघाडीला खड्ड्यात घालण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं देखील केलं. आत्ताचं समीकरण एकच आहे, देवाभाऊ एकनाथजी शिंदे. याच्या पलीकडचं समीकरण आता नाही. संजय राऊतांच्या पुढाकारात महाविकास आघाडी स्थापन झाली, ते संजय राऊत फडणवीसांचं कौतुक करतात. पुन्हा जर गाव फिरसे दिया जलाय म्हणत भाजप सोबत याचा प्रयत्न असेल तर स्वागत कराल. भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे विकसित महाराष्ट्रासाठी, विकसित भारतासाठी. जो कोणी आमच्या सोबत येईल त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. फक्त त्यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाबद्दल प्रतारणा केली, ज्या पद्धतीने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडले, ते त्यांना उपरती झाले असेल आणि पुन्हा नव्या मार्गावर यायला तयार असतील तर त्यांचं स्वागत वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल. नितीश कुमार यांनी निधी देखील देण्याचा विचार केलेला आहे. टीका केली की मुंबईमध्ये असं भवन होऊ देणार. अरे, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते, मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का? महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका.
राज्य आपलं, देश आपला एक आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात. तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केले असतात, भवन असतात. तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी, हा त्यातला हेतू असतो. त्यामुळे विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये. माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळं आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. नाही, मराठी भवनाचं काम होतंय आपलं. अयोध्येमध्ये देखील महाराष्ट्र भवन होतं, याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होतं, याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन सुरू झालं, याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आणि महाराष्ट्रात देखील, महाराष्ट्रात आपणच आहोत, त्यामुळे मराठी भवन उभं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुती निश्चितपणे करेल. एक मिनिट, राज्यात एमआयएमचे शंभरच्या वर कलेक्शन घेऊन आले. छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावमध्ये एमआयएम हा दुसरा मोठ्या प्रमाणाचा पक्ष बनला. ज्या पद्धतीनं एमआयएम थोपवण्याचं काम काही लोकांकडनं केलं जातंय, ही पुढच्या काळासाठी देखील चिंतेची गोष्ट आहे. की एमआयएम सारखी पार्टी मोठ्या प्रमाणात निवडून येते. मालेगाव असेल, आमच्या मानखुर्दमध्ये जवळपास 5-6 एमआयएमचे नगरसेवक निवडून आले. तर याचा विचार देखील महाराष्ट्रातील जनता पुढच्या काळामध्ये निश्चित करेल. एक प्रश्न, तुमच्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत म्हणाले होते की कोणतो नवनाथ पद आणि ती शिवसेना त्यांनी दिली होती. या महापालिकेच्या निकालानंतर 1800 मतांनी तुम्ही निवडून आलाय. 2000 सॉरी. आज संजय राऊतांना काही उत्तर द्यायची इच्छा आहे? नाही, माझी संजय राऊतांना एकच विनंती आहे की आपण देखील एकदा जनतेमधून निवडून यावं. जनतेतून निवडून येणं काय असतं याचा अनुभव घ्यावा. मागच्या दारानं तुम्ही मला वाटतं 4-5 वेळेला मागच्या दारातनं राज्यसभेत गेलात. एकदा हिंमत असेल तर जनतेमधून निवडून या आणि मग इतरांना शिव्या घाला, इतरांना अश्लील भाषेत शिवीगाळ करा. कारण जनता जनार्दन हे सर्वस्व असतं. जनता जनार्दनांचे आशीर्वाद एकदा घेऊन बघा. जनता कशा पद्धतीने निवडून देते आणि निवडून दिल्यानंतर कशा पद्धतीने जनतेची सेवा करावी लागते याचा अनुभव एकदा संजय राऊतांनी घ्यावी. सातत्यानं मागच्या दाराने निवडून यायचं. आता पुढच्या वेळेला मागच्या दाराने संजय राऊतांना संधी मिळणार नाही, कारण उभाटा गटाकडे तेवढी मतं नाही. त्यामुळे या निमित्ताने संजय राऊतांना एक संधी आहे की विधानसभा होऊ द्या, आणखी काय लोकसभा होऊ द्या, या पुढच्या दारांना संजय राऊतांनी यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नवाब मलिकांना मला एवढं सांगायचंय, नवाबजी नवनाथ बन घासून नाही तर ठासून मानखुर्दमध्ये निवडून आलाय. तुम्ही सांगितलं होतं की नवनाथ बन 4 नंबरला जाईल, तुमचा पक्ष मला वाटतं 5 नंबरला गेलाय. आणि स्वतः नवाबभाई आमच्या मानखुर्दमध्ये निवडणुकीला उभे होते. नवाबभाई स्वतः 5 नंबरला गेले होते आणि आज देखील नवाबभाईंचा पक्ष जो मानखुर्द शिवाजीनगरच्या 135 वॉर्ड मधून निवडणूक लढत होता, त्यांचा पक्ष 5 नंबरला गेलाय. त्यामुळे नवाबभाई यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं, एवढीच माझी या निमित्ताने त्यांना विनंती आहे. जी लोकसभा, ज्या लोकसभेतून तुम्ही आता निवडून जे मानखुर्दमधून आला, त्या मानखुर्द विधानसभा मतदारसंघामुळे विहीर कोटेचा यांचा लोकसभेत पराभव झाला आणि मानखुर्दवरतीच खरं तर या निकालाचं सगळं लक्ष केंद्रित होतं. तिथून पहिल्यांदा भाजपचा तुमची जी तुमच्या मतदारसंघाची जर स्थिती पाहिजे तर 4ही बाजूनी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले. अशा ठिकाणी निवडून आल्यामुळे कुठेतरी त्या लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यात आला असं आपण म्हणू शकतो. जनतेने काढलेला वचपा आहे. जनतेने बघितले की मानखुर्द शिवाजीनगरमुळे आपला भाजपचा खासदार पराभूत झाला होता. त्याच मानखुर्द शिवाजीनगरचा बदला घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मानखुर्दच्या जनतेने घेतलेला आहे. हा जनतेचा विजय, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय, हा नवनाथ बनचा विजय नाही. वर्षानुवर्ष संघर्ष करणाऱ्या जनतेचा विजय आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. तुम्ही म्हणालात की संजय राऊत मागच्या दारात हात धरतो. आता जी स्तुती झाली आहे पत्रकार परिषदेत, त्याची जी काही सुरुवात आहे का बॅकग्राऊंड तयार करण्याची? त्यांच्या मनामध्ये काय माहित नाही, कारण ज्या पद्धतीनं उबाटा गटाकडे सदस्य नाही आणि पुढच्या वेळेला उबाटा गट हा
संजय राऊत यांना राज्यसभेत पाठवू शकत नाही. याच्या आधी आपल्याला खासदारकी राहुल गांधींकडनं मिळावी यासाठी ते राहुल गांधींचे कौतुक करत होते. राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघितलं होतं. संजय राऊत अशी खूप स्वप्न बघतात, परंतु त्यांची स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. आता ते भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजींचं कौतुक करतायत. आज त्यांना उपरती आली असेल तर त्यांचं स्वागत आहे. सर एक सवाल पूछना चाहूंगी, टीएमसी इलेक्शन के बीच जो अजित पवार के साथ देवा भाऊ और एकनाथ शिंदे जी के संबंध बिगड़े हैं, अलग से इलेक्शन लड़ा है, नवाब मलिक जी ने भी बयान दिया था कि 16 के बाद देखेंगे, तो अभी इस समीकरण का असर दो मुख्यमंत्री और एक मुख्यमंत्री वाली सरकार पर पड़ेगा? वो समीकरण बिल्कुल संबंध बिगड़े नहीं है, हम एक साथ है। महायुति के साथ आदरणीय देवेंद्र जी फडणवीस, एकनाथ जी शिंदे, अजित दादा पवार राज्य में अच्छी से तरह से सरकार चला रही है। हमारे संबंध कहीं बिगड़े नहीं है। स्थानिक नेताओं ने कई जगह युति होने के न होने के कारण एक दूसरे के हम खिलाफ लड़े थे, लेकिन वहां भी हमारी फ्रेंडली फाइट थी। कहीं भी किसी भी बड़े नेता ने एक दूसरे के खिलाफ कड़ी टिप्पणी नहीं की थी, तो इसमें कोई संबंध बिगड़ने का सवाल ही नहीं आता। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्यासाठी जास्त प्रयत्न करेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता 2029 ला देखील आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढू. सगळ्यांना